राजकारणात पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले असतानाच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे एका नव्या वादात अडकले आहेत. शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वावड्यांवर स्पष्टीकरण देताना बोंद्रे यांची जीभ घसरली असून त्यांनी महिलांच्या वैयक्तिक श्रद्धेबद्दल आणि कुंकवाबद्दल केलेल्या विधानामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल बोंद्रे हे काँग्रेस सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. 2 दिवसापूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने या चर्चेला अधिक बळकटी मिळाली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याच चर्चेवर स्पष्टीकरण देण्यासाठी आयोजित संवादामध्ये राहुल बोंद्रे यांनी एक विचित्र उदाहरण केलं. ते म्हणाले, ज्या महिलेला मी पतिव्रता आहे असं दाखवायचं असतं तीच महिला मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते. मी आधीच एकदाच सांगितलंय, परत सांगण्याची आवश्यकता मला तर वाटत नाही. जी कोणी महिला असते की म्हणजे तिला दाखवावं लागतं की मी पतिव्रता आहे, ती मोठं कुंकू लावते, ती मोठं मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते काय दाखवण्याची. राहुल बोंद्रे यांच्या या विधानामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. माजी आमदार जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बेताल बेवक्तासह त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. महिलांनी कपाळावर मोठं कुंकू लावणे आणि गळ्यात मंगळसूत्र घालणे हे मग दाखवण्यासाठी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पतिव्रता महिलांनी डोक्यावरती कुंकू लावणं आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं हे फक्त दाखवण्यासाठी आहे का, की फक्त त्या महिलांनी जे घातलेलं आहे ते फक्त बाहेर दाखवण्यासाठी आहे, की ते सौभाग्याचं लेणं आहे? हे आम्हाला राहुल बोंद्रे यांनी सांगावं की हे फक्त दाखवण्यासाठी आहे, हे सौभाग्याचं लेणं नाहीये म्हणून. मी अशा त्यांच्या या बेताल बेवक्ताचा मी जाहीर निषेध करते. एक महिला समजून मी यांचा जाहीर निषेध करत आहे. या आपल्या जिजामातेच्या पावन रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये, आपल्या जिजामातेच्या अशा या जिल्ह्यामध्ये जर असं कोणी बोलत असेल तर स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा हा अपमान आहे. आणि हा अपमान महिला म्हणून आम्ही सर्वच माता भगिनी महिला म्हणून आम्ही आता जाहीर निषेध करत आहोत. जाहीर निषेध, 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 राहुल बोंद्रे यांचा जाहीर निषेध, राहुल बोंद्रे यांचा जाहीर निषेध, राहुल बोंद्रे यांचा जाहीर निषेध. विशेषतः ग्रामीण भागात कपाळावर मोठे कुंकू लावणे ही एक पवित्र प्रथा आणि सौभाग्याचे लेणे मानले जाते. अशा धार्मिक आणि भावनिक विषयाचा राजकारणाशी संबंध जोडून महिलांच्या चारित्र्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाष्य केल्याने बोंद्रे यांच्यावर टीका होत आहे. पक्षांतराच्या प्रश्नावर उत्तर देताना महिलांचा संदर्भ देण्याची गरज काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील विविध महिला संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला असून माफीची मागणी केली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या भेटीनंतर बोंद्रे यांच्यावर आधीच संशयाची सुई होती. आता या वादग्रस्त विधानामुळे ते अधिकच अडचणीत आले आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून काँग्रेसला धारेवर धरण्यास सुरुवात केली असून भाग्याच्या लेण्यावर लक्ष करणे कितपत योग्य असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.